तुम्ही महाराष्ट्रभर करतच आहात, पण जे तुमचं होम टाऊन आहे तिथं देखील आपण डोंगरी महोत्सव करताय आणि फार चर्चा असते त्याची, तर त्याबद्दल देखील जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल. मी त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे आणि माननीय शिंदे साहेबांचे खरंच मनापासून आभार मानेन की मी त्यांना परवानगी मागितली की डोंगरी भागातल्या लोकांना, मी मगाशी जसं म्हटलं आपल्याशी चर्चा करताना की 80% माझा विभाग हा डोंगरी आहे. डोंगर कपाऱ्यात असं डोंगरामध्ये वसलेली छोटी छोटी गावं, छोट्या छोट्या वाड्या आहेत. लोकांना बोटिंग काय आहे तिथं बघायला मिळत नाही. हॉर्स राईड काय, लग्नातल्या वरातीपुरता घोडा येईल तेवढाच लोक बघतात, नाही तर ते हॉर्स राईड काय. आपण मॅडम मुंबईमध्ये याला बघतो गेटवे ऑफ इंडियाला किंवा मरीन ड्राईव्हला, ट्रायडंटला ती बग्गी आहे बघा, इलेक्ट्रिक बग्गी. लोक हौशीने त्या बग्गीमध्ये बसतात. आम्ही ती बग्गी नेली होती तिकडे बरं, आमच्या डोंगरी महोत्सव मध्ये 2 बग्ग्या हितल्या आम्ही नेल्या होत्या की लोकांना, खेडेगावातल्या आमच्या महिलांना, वयोवृद्धांना आले मुंबईला तिथे बघायला मिळणार, पण ते तिथं बसायला मिळावं, बोटिंग करायला मिळावं, पॅराग्लायडिंग करायला मिळावं. या सगळ्या गोष्टी आपण तिथं केल्या. फूड फेस्टिवल एवढं मोठं खाद्य जत्रा भरवली होती की तिथं खानदेशातली खाद्य चव तुम्हाला मिळाली, कोकणातली मिळाली, मराठवाड्यातली मिळाली, काळं मटण, काळ्या मसाल्यातलं जेवण ते आपल्याला बघायला मिळालं. ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळं इतका प्रचंड त्याला प्रतिसाद मिळाला की 8 दिवसामध्ये 2.25 लाख लोकांनी भेट दिली त्या डोंगरी महोत्सवाला. आणि जवळपास 2-2.25 कोटी रुपयेपर्यंतची उलाढाल तिथं झाली सगळ्यांची. त्यामुळे एक चांगला प्रयत्न माझ्या पर्यटन विभागामार्फत झाला आणि लोकांना त्याच्यासाठी एवढी मागणी केली की आता लोक म्हणायला लागले दरवर्षी भरवा, दरवर्षी असा डोंगरी महोत्सव भरवायचा पर्यटन खात्याचा एकदाच निर्णय करा. त्यामुळे लोकांना एवढा तो भावला आणि सर्वसामान्य माणसांना खेड्यातल्या ज्या शहरात जाऊन बघाव्या लागतात गोष्टी त्या आपल्याकडे बघायला मिळाल्या. त्यामुळे एक चांगलं काम करता आलं असं मला या निमित्तानं सांगायचं. आणि असाच तो मला असं वाटतं की चालू राहो आणि दरवेळी जसं तुम्ही नवीन काहीतरी वैविध्यपूर्ण अट्रॅक्शन दर वेळेला घेऊन येत असता दरवर्षाला, तर त्यानुसार येत्या काळातही तुम्ही आणाल त्याकडे देखील करू ना. काही चांगल्या गोष्टी करायच्या आहे आपल्या डोक्यामध्ये. आता मी म्हटलं मगाशी उल्लेख केला तसं बॅकवॉटर फेस्टिवल महाबळेश्वर तापोळा आपण आता कदाचित जानेवारीमध्ये म्हणजे ख्रिसमस आणि जानेवारी न्यू इयरच्या त्या पिरियडमध्ये जेव्हा माननीय सीएम साहेब, डीसीएम साहेब जेव्हा तारखा देतील तेव्हा आपण तो बॅकवॉटर फेस्टिवल एक मोठा महाबळेश्वर आणि तापोळा परिसरामध्ये करतोय. काही नवीन नवीन करण्याच्या आहेत कल्पना. नक्कीच पर्यटन विभाग एक चांगला म्हणजे फायनान्शियल पोटेन्शियल महाराष्ट्राला क्रिएट करेल त्या टुरिझम इंडस्ट्री मार्फत, असा एक प्रयत्न आमचा सगळ्यांचा राहील. CSR हे एक उत्तम माध्यम असतं.